स्थानिक पोलिसांची कारवाई 10 ब्रास रेतीसह एकूण 40.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। अखेर चोरटी रेती वाहतूक करणारा टिप्पर पोलिसांच्या ताब्यात। भिवापूर पोलिसांनी बुधवारी दिनांक 28 रोजी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडला असून एकूण 40,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई भिवापूर उमरेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353D वर मौजा पोलीस टी पॉइंट स्टेशन जवळ करण्यात आली। पोलीस निरीक्षक ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या आदेशानुसार परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक सुरेखा बिडगर व त्यांच्या पथकाने डायल 112 वाहनासह पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे। सकाळी 8:30 वाजता पोलिसांनी एक पांढरा निळ्या रंगाचा टिप्पर MH40 CM 6602 संशयित हालचाली करताना अडवला। तपासाअंती टिप्परमध्ये सुमारे 10 ब्रास रेती भरलेली आढळली। वाहन चालक मोहम्मद मुख्तार खान राहणार हटकेश्वर खुर्द नागपूर यांच्याकडे वाहतुकीचा कोणताही परवाना किंवा रॉयल्टी नसल्याचं आढळून आले। प्राथमिक चौकशीत चालकाने सांगितले की टिप्पर मालक राहुल अशोकराव भाणारकर राहणार अयोध्या नगर नागपूर यांच्या सांगण्यावरून शिवनाळा घाट येथून रेती भरून ती नागपूरकडे नेत होता। ही वाहतूक शासनाच्या परवानगीशिवाय व क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात केली जात होती। पोलिसांनी रेतीसह टिप्पर जप्त केला असून चालकाविरुद्ध विविध कलमाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। यामध्ये भारतीय दंड संहिता, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, खनिज विकास आणि नियम अधिनियम, पर्यावरण संरक्षण अधिनियम, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध अधिनियम यांचा समावेश आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.